नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. बाप्पा तुमच्या आयुष्यात खूप समृद्धी, यश, आरोग्य आणि आनंद घेऊन येऊ हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. मित्रांनो, आपण जेव्हा गणपती बाप्पाचे नाव घेतो तेव्हा त्या नावापुढे मोरया हे नाव आवर्जून लावतो. पण तुम्हाला माहिती आहे का याच्या मागे काय इतिहास आहे आणि याच्या मागे नक्की काय कथा आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. श्री क्षेत्र मोरेगाव हे श्री गणेशाचे महत्त्वाचे स्थान आहे. ते महाराष्ट्रात पुण्याजवळ आहे. समर्थ रामदास स्वामी मोरेगावच्या श्री गणेशाच्या दर्शनास गेले. त्यांना श्री गणेशाने साक्षात दर्शन दिले. त्याच ठिकाणी समर्थांनी सुखकर्ता दुःखहर्ता ही प्रासादिक आरती लिहिली. मोरेगावच्या मयुरेश्वराचे परमभक्त गोसावी नंदन उर्फ मोरया गोसावी यांनी लिहिलेली सिंदूर लाल चढाये अच्छा गजमुखो ही हिंदी भाषेतील आरती व नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमीपत्रे ही मराठी भाषेतील आरती सर्वत्र म्हटली जाते. मोरेगावच्या श्री गणेशाच्या सामर्थ्याचे अनुभव अनेक भक्तांनी केले आहेत. मोरेगाव येथे गोसावी नंदन मोरया गोसावी हा परमब्रह्मण अवतार आहे. तो त्यांच्या वडिलांनी केलेल्या उग्र व खडतड गणेश तपश्चर्येमुळे गोसावी नंदन देखील आपल्या वडिलांप्रमाणे गणेशाची उपासना करत होते. तेही मयुरेश्वराचे भक्त होते. मौजी बंधनानंतर अध्ययन चालू असताना योगीराज नयन भारती यांची भेट घेऊन त्यांनी अंतरीची खूण पटवून दिली, अनुग्रह दिला व थेऊरला जाऊन चिंतामणी सेवा करण्याची गोसावी नंदन यांना आज्ञा केली. गोसावी नंदन यांनी थेऊरला जाऊन राहण्यास आपल्या वडिलांची परवानगी मिळवली. ते थेऊरला गेले. गोसावी नंदन हे गणेशाचे परमभक्त. गणेशाचे स्मरण करून ते ध्यानस्थ बसू लागले. एकदा ते या अवस्थेत समाधी अवस्थेत गेले. ही समाधी 42 दिवसांनी उतरली. त्यांनी आपल्या डोळ्यांनी चिंतामणी पाहिली. त्या दर्शनाने ते कृतार्थ झाले, धन्य झाले. गोसावी नंदन मोरया गोसावी बनले. गणपती मंगलमूर्ती आहे, मंगलमूर्ती मोरया हे गरजून लोक गणपतीचा व गोसावी नंदनाचा एकत्र जय जयकार करू लागले. मोरया गोसावी यांना अष्टसिद्धी प्राप्त झाली होती. त्यांच्याकडे बघून लोकांना ते साक्षात मोरयाच वाटत. त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत राहिली. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमुळे त्यांच्यात गणेश सेवेत खंडन पडू लागले. म्हणून ते चिंचवडजवळील थेरगाव येथील किवजाईच्या देवळात येऊन राहू लागले. येथेही अष्टोप्रहार लोकांची वर्दळ सुरू झाली. नंतर ते लोकांच्या आग्रहास्तव चिंचवड येथे येऊन राहिले. मोरगावला ते दर चतुर्थीला जाऊन मयुरेश्वराची पूजा करीत व पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत, असा नेम झाला. भाद्रपद चतुर्थी 1992 मध्ये कारा नदीत स्नान करून अर्घ्य देत असता त्यांच्या हातात गणपती दिसला. तो घरी घेऊन आले व कोठारेश्वर समोर त्यांनी मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली. काही काळानंतर पुत्र चिंतामणी महाराज यांच्या हाती सर्व सूत्रे व कारभार सोपवून पनवेच्या काठी मोरया गोसावी यांनी संजीवनी समाधी घेतली. मोरया गोसावी यांच्या घराण्यात 7 पिढ्यानंतर गणपतीचा अंश नांदला. माणसात वंद्य मानलेल्या गणपतीच्या नावाबरोबर मोरयाचे नाव महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने घेतले जाते. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरगाव हे महाराष्ट्रातील गणपतीचे आद्य स्थान आहे. मोरगावच्या मयुरेश्वराचे संदर्भ पुराणात आणि प्राचीन वाङ्मयात आढळले आहेत. अष्टविनायकाच्या स्थानातील ते एक प्रमुख स्थान आहे. मोरया गोसावींची ती जन्मभूमी आहे. मोरया ह्या नावामागचा आजचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.